न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। वाघोली ताईकडून धक्कादायक कृत्य, 11 वर्षाच्या मुलाचा खून, मुलीवर प्राणघातक हल्ला। वाघोली परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि मन हिलावून टाकणारी घटना घडली आहे। एका आईने स्वतःच्या 11 वर्षाच्या मुलाचा गळा चिरून खून केल्याची घटना उघडकीस आली असून याच घटनेत 13 वर्षाच्या मुलीवरही प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे। सुदैवाने ही मुलगी बचावली असून तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे। ही घटना वाघोली येथील बाईफ रोड परिसरात घडली आहे। सोनी संतोष जायभाय, मूळ रहिवासी कंधार, जिल्हा नांदेड, सध्या वाघोली येथील बाईफ रोड परिसरात वास्तव्यास असून तिने हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे। या घटनेत 11 वर्षाचा मुलगा साईराज संतोष जायभाई याचा जागीच मृत्यू झालाय, तर 13 वर्षांची मुलगी धनश्री संतोष जायभाई ही गंभीर जखमी झाली असून तिला तातडीनं खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। डॉक्टरांच्या माहितीनुसार तिची प्रकृती सध्या स्थिर आहे। या घटनेची माहिती मिळताच वाघोली पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपी महिलेला ताब्यात घेतलं आहे। या घटनेमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून कौटुंबिक वाद, मानसिक तणाव किंवा अन्य कारणांमुळे हे कृत्य घडलंय का याचा सखोल तपास पोलीस करत आहेत। दरम्यान वाघोली परिसरात अवघ्या 2 दिवसात घडलेली ही दुसरी गंभीर घटना असून नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। वाघोलीच्या एका या सोसायटीमध्ये एक महिला तिच्या 2 मुलासह राहत होती। 11 वर्षाचा मुलगा आणि एक 13 वर्षाची मुलगी होती। तर प्राथमिकदृष्ट्या अशी माहिती मिळते की त्या महिलेने 11 वर्षाच्या मुलाला गळा चिरून ठार मारलेला आहे। तसंच मुलगीला सुद्धा मारायचा प्रयत्न केलेला आहे, तिचा गळावर वार केला होता। त्यावेळी आरडाओरडा झाल्यानंतर सोसायटीतल्या बाजूबाजूच्या लोकांनी दरवाजा उघडून त्या मुलीला वाचवून त्याला हॉस्पिटलमध्ये रवाना केलेलं आहे। मुलग्याच्या जागेवर डेथ झालेली आहे आणि जी खून करणारी महिला जी आहे ती आपण ताब्यात घेतलेली आहे। अधिक तपास चालू आहे। खून करण्याचं कारण काही कळालं का? अजून तपास चालू आहे। काय कौटुंबिक ताण वगैरे काय होता का याबाबत अधिक तपास आम्ही साक्षीदारांच्याकडे चौकशी करून करत आहोत। पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।